नमस्कार. आज आपण 13व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हे परस्पर अत्यंत विलक्षण आहेत. फक्त अज्ञानामुळेच या दोन्हींची एकता झाल्यासारखे वाटते. क्षेत्र हे जड, विकारी, क्षणिक आणि नाशवंत आहे, तर क्षेत्रज्ञ हा चेतन, ज्ञान स्वरूप, निर्विकार, नित्य आणि अविनाशी आहे. या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन्हींच्या स्वरूपाचे वरील प्रकारे विभाग केलेले आहेत. म्हणून या अध्यायाचे नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असे ठेवले आहे. आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. 12व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने सगुण आणि निर्गुण यांच्या उपासकांच्या श्रेष्ठतेविषयी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना भगवंतांनी दुसऱ्या श्लोकामध्ये संक्षिप्तपणे सगुण उपासकांच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन करून तिसऱ्यापासून 5व्या श्लोकापर्यंत निर्गुण उपासनेचे स्वरूप, तिचे फल आणि देहाभिमानी माणसांसाठी तिचे अनुष्ठान करण्यास कठीण असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर 6व्यापासून 20व्या श्लोकापर्यंत सगुण उपासनेचे महत्त्व आणि तिचे फल, तिचे प्रकार आणि भगवत भक्तांची लक्षणे यांचे वर्णन करीत अध्यायाची समाप्ती झाली. निर्गुणाचे तत्व, त्याचा महिमा आणि त्याच्या प्राप्तीची साधने या गोष्टी विस्ताराने समजावून दिल्या नाहीत. म्हणून निर्गुण निराकाराचे तत्व अर्थात ज्ञानयोगाचा विषय चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी 13व्या अध्यायाचा प्रारंभ केला जात आहे. यात प्रथम भगवान क्षेत्र म्हणजेच शरीर व क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा यांची लक्षणे सांगत आहेत. श्लोक पहिला. श्री भगवान उवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. शरीरम याच्या बरोबर इदम या पदाचा प्रयोग करून असे दाखविले आहे की हे शरीर आत्म्याकडून पाहिले जाते आणि जाणले जाते, म्हणून हे दृश्य होय आणि द्रष्टारूपी आत्म्यापेक्षा सर्वथा भिन्न होय. ज्याप्रमाणे शेतात पेरलेल्या बीजांचे त्यांना अनुरूप असे फल योग्य वेळी प्रकट होते, तसेच या शरीरामध्ये पेरलेल्या कर्मसंस्काररूपी बीजांचे फलही योग्य वेळी प्रकट होत असते. म्हणून याला क्षेत्र असे म्हणतात. याखेरीज याचा प्रतिक्षणी क्षय होत असतो, म्हणूनही त्याला क्षेत्र असे म्हणतात. आणि याचसाठी 15व्या अध्यायामध्ये याला क्षरपुरुष असे म्हटले आहे. या क्षेत्राचे स्वरूप या अध्यायाच्या 5व्या श्लोकात थोडक्यात सांगितले आहे. हे क्षेत्र जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. या म्हणण्याद्वारे भगवंतांनी अंतरात्मा असलेल्या द्रष्ट्याचा संकेत केला आहे. मन, बुद्धी, इंद्रिये, महाभूते आणि इंद्रियांचे विषय इत्यादी ज्ञेय म्हणजेच जाणण्याजोगे असा दृश्य वर्ग आहे. तो सर्व जड, विनाशी आणि परिवर्तनशील आहे. चेतन आत्मा हा त्या जड दृश्य वर्गापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तो त्याचा ज्ञाता आहे. त्याच्यामध्ये अनुस्योत आहे आणि
त्याचा अधिपती आहे, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. याच ज्ञात्या अशा चेतन आत्म्याला 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती, 8व्यामध्ये अध्यात्म आणि 15व्या अध्यायात अक्षर पुरुष असे म्हटले आहे. हे आत्मतत्व फारच गहन आहे, म्हणून भगवंतांनी भिन्न भिन्न प्रकरणांमध्ये याचे कोठे स्त्रीवाचक, कोठे नपुंसकवाचक आणि कोठे पुरुषवाचक अशा शब्दांनी वर्णन केले आहे. वास्तविक आत्मा हा विकारांनी पूर्णतः रहित, अलिंग, नित्य, निर्विकार व चेतन असा ज्ञान स्वरूप आहे. तद्विदः याचा भावार्थ असा की या पदामध्ये तत् या शब्दाने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हींचा बोध होतो. त्या दोन्हींना म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जे यथार्थतः चांगल्या प्रकारे जाणतात ते तद्विदः होत. सांगण्याचे तात्पर्य असे की तत्ववेत्ते महात्मा लोक ही गोष्ट सांगतात, म्हणून यामध्ये कोणत्याही शंकेला जागा नाही. अशा प्रकारे आज आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.